जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांना शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत या विहिरीच्या दुरुस्तीची कामं आणि त्याच्यासाठीचा निधी वितरण या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की राज्य शासनाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या वाहून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती। याचबरोबर राज्यामध्ये पूर आणि अतिवृष्टी याच्यामुळे जे काही खचलेल्या बुजलेल्या विहिरीत याच्यासाठी 30,000 रुपये अनुदान देण्याची देखील मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचं अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। या योजनेअंतर्गत 22,135 खचलेल्या बुजलेल्या विहिरीपैकी फक्त 16,787 विहिरींना अग्रिम म्हणून 15,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे। त्याच्यासाठी 25,18 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। परंतु जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विहिरीमध्ये साचलेलं पाणी, मजुराची अनुपलब्धता याप्रमाणे इतर महत्त्वाची अशी कारणं याच्यामुळे या विहिरीमधील गाळ काढता आला नाही, तसेच दुरुस्तीची कामं झालेली नाहीत। राज्यामध्ये अल निनोची पार्श्वभूमी या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या विहिरीच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि याच अनुषंगाने आज 18 जून 2026 रोजी राज्यात 2025-26 मध्ये जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या विहिरीच्या दुरुस्तीची अपूर्ण कामं पूर्ण करण्याकरता 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या योजनेसाठीच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या अशा पूर्णच्या पूर्ण राहतील। फक्त ही योजना राबवण्यासाठी पुढे 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याच्यामुळे उर्वरित असलेले जे काही साधारणपणे 7 ते 8,000 विहिरी येतं त्याची कामं आणि या विहिरीच्या दुसऱ्या हप्त्याचं अनुदानाचं वितरण हे आता लाभार्थ्यांना होणं शक्य होणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।